हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS2 लेसन नंबर 7 फ्रॉम शेल्टर्स टू विलेज सेटलमेंट्स. तर बघा स्टुडंट्स, आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं होतं की स्टोन एज आणि स्टोन टूल्स म्हणजेच त्यावेळच्या लोकांनी आपल्या शेतीसाठी असेल किंवा फूड हंटिंगसाठी असेल कुठल्या प्रकारचे टूल्स त्यांना हवे होते, त्या टास्कनुसार त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काय केले होते, टूल्स बनवले होते. तर आज ह्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत की आता त्यांना शेती करणं हे समजलं होतं किंवा एका जागेवर राहून ते आपल्या फूडसाठीच्या ज्या गरजा होत्या ते पूर्ण करत होते. त्यामुळे आता ते शेल्टर्स म्हणजेच काय की निवारा किंवा आपण घर जे बांधतो, तर त्यांनी कशा पद्धतीचे शेल्टर्स बनवले आणि त्यानंतर त्यांची विलेज सेटलमेंट्स म्हणजे कशा पद्धतीने त्यांच्या वस्ती तयार झाल्या किंवा गावं त्यांची तयार झाली, हे आपण या लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत. डिस्कस करण्याआधी जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलवरती 5th स्टँडर्डचे सगळ्या सब्जेक्टचे जे व्हिडिओज आहेत ते हिंदी एक्सप्लेशनसुद्धा मिळतील आणि मराठी एक्सप्लेशन केलेले व्हिडिओसुद्धा मिळतील. तर चला स्टार्ट करू या लेसनला. तर यामध्ये आपण 3 टॉपिक्स बघणार आहोत, 3 पॉईंट्स बघणार आहोत. एक आहे शेल्टर, सीझनल कॅम्प्स आणि विलेज सेटलमेंट. तर सगळ्यात आधी जो दिला आहे शेल्टर. शेल्टर म्हणजेच काय, जसं आपण आत्ता बघितलं की निवारा. निवारा म्हणजेच काय, राहण्यासाठी आपण जसं आत्ता घर बांधतो त्यावेळेला त्या लोकांनी आपले शेल्टर्स कसे तयार केले ते आपण बघूया. इन द 5th लेसन वी सॉ दॅट द निअँडरथल्स लिव्ह मेनली इन केव्स. की आधीचे जे लेसन्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघितलंच आहे की निअँडरथल्स जे होते ते मेनली कुठे राहत होते, केव्जमध्ये. केव्ज म्हणजेच काय, गुहा जी असते, जसं की डोंगर वगैरे असतील त्यामध्ये काय असतात, केव्ज असतात, गुहा असतात, तर त्यामध्ये ते राहत होते. कारण तोपर्यंत त्यांना शेल्टर्स किंवा स्वतःसाठी घर कसं बनवायचं हे माहीत नव्हतं. ॲट दॅट टाईम द क्लायमेट इन युरोप वॉज एक्स्ट्रीमली कोल्ड. आणि त्यावेळेला युरोपमधील जे क्लायमेट होतं ते खूप जास्त प्रमाणात थंड होतं. द निअँडरथल्स कुड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम द फ्रीजिंग टेम्परेचर्स बिकॉज दे ओर लेदर क्लोदिंग अँड मेड यूज ऑफ फायर. परंतु त्यावेळेला इतकं थंड, एक्स्ट्रीमली कोल्ड असं क्लायमेट असूनसुद्धा फ्रीज होण्या इतकं टेम्परेचर असूनसुद्धा त्यांनी स्वतःला कशा पद्धतीने प्रोटेक्ट केलं होतं, तर ते लेदरचे बनवलेले जे कपडे होते किंवा प्राण्यांना मारल्यानंतर त्यांची जी स्किन होती, लेदर जे होतं ते ॲज अ कपडे, ते काय क्लोथ्स म्हणून ते काय करत होते, वापरत होते. तसंच फायर क्रिएट करणंही त्यांना समजलं होतं, तर ते फायरचाही उपयोग करून घेत होते त्या थंडीमध्ये. परहॅप्स दॅट वॉज नॉट इनफ. पण हे एवढं इनफ होतं का त्यांच्यासाठी? नाही. दॅट इज वाय दे यूज ॲनिमल हाईड्स टू इरेक्ट टेंट्स इनसाइड द केव्स फॉर वॉर्मथ. आणि त्यासाठीच एवढंसंच त्यांना पुरेसे नव्हतं की त्यांनी अंगावर कपडे घातले किंवा फायर आहे त्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन होत नव्हतं. त्यासाठी त्यांनी काय केलं की इथे बघा पिक्चर दिलेलं आहे तुम्हाला, तर अशा पद्धतीने केव्जमध्येच त्यांनी काय केलं होतं की टेंटसारखं असं काय केलं होतं, बनवलं होतं. आणि कशापासून बनवलं होतं की जे ॲनिमल्सचे हाईड्स असतील म्हणजे बोन्स असतील, त्यांची स्किन असेल, त्यापासून त्यांनी अशा पद्धतीचे टेंट तयार केले होते, जसं की तुम्हाला इथे पिक्चरमध्ये सुद्धा दिसत आहे. वेअरएव्हर नेसेसरी दे ऑल्सो बिल्ड हट्स इन द ओपन. आणि ओपन प्लेसमध्ये सुद्धा हट्स कशा बनवायच्या हे टेक्निकसुद्धा आता त्यांना कळलं होतं. सीझनल कॅम्प्स. इन द मिडल स्टोन एज ग्रुप्स ऑफ होमोसेपियन्स अँड हॅड इस्टॅब्लिश कॅम्प्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि त्यावेळेला बऱ्याच प्रमाणात जे त्यावेळेचे होमोसेपियन होते ते ग्रुप्सने राहत होते. हे आपण मागच्या लेसनमध्येही बघितलं. तर ग्रुप्स फॉर्म झाल्यामुळे ते काय करायला लागले होते की पूर्ण वर्ल्डमध्ये त्यांचे कॅम्प्स असतील किंवा ग्रुप्स आता फॉर्म व्हायला सुरुवात झाली होती. ॲट दॅट टाईम द क्लायमेट वॉज गेटिंग वॉर्मर. आणि त्यावेळेला जे क्लायमेट होतं ते खूप जास्त प्रमाणात काय होतं, उष्ण होतं, वॉर्मर होतं. एव्हरीवेअर द एन्व्हायरमेंट वॉज चेंजिंग. आणि सगळीचकडे काय होतं त्यावेळेला, एन्व्हायरमेंट हे चेंज झालेलं होतं. अँड विथ इट द डाएट ऑफ होमोसेपियन्स वॉज ऑल्सो अंडरगोईंग चेंज. की ज्या पद्धतीने आता आपण सीझन वाईज आपल्या डाएटमध्ये चेंजेस होतात, त्याच पद्धतीने त्यांच्या होमोसेपियन्स जे होते त्यांचेही जे डाएट होतं ते अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट काय होत होतं, चेंज. बाय द टाईम ऑफ द मिडल स्टोन एज बिग ॲनिमल्स लाईक मॅमोथ्स वेअर ऑन द वे टू एक्सटिंक्शन ड्यू टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड ऑल्सो बिकॉज दे वेअर. तर ते पुढे बघूया. त्याआधी हे समजून घेऊया की जे मॅमोथ्स होते की एलिफंटचे पूर्वज आपण म्हणू शकतो. की आता जे आपण एलिफंट बघतो त्यांचाच एक भाग म्हणू शकतो की त्यांच्यासारखेच दिसणारे, परंतु फार प्रमाणात त्यांच्या चेंजेस होते, ते आकाराने मोठे होते. असे जे मॅमोथ्स होते ते आता एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावरती होते. एक्सटिंक्शन म्हणजेच काय की नष्ट होण्याच्या मार्गावर होते. कारण त्यावेळेला एन्व्हायरमेंटमध्ये होणारे जे चेंजेस होते त्यामध्ये ते स्वतःला ॲडजस्ट नाही करू शकले, त्यामुळे किंवा ते ॲडॉप्ट नाही करू शकले त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्यामुळे काय झाले, ते एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर होते.
नेक्स्ट बघूया, बिकॉज दे वेअर हंटेड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल, की हे एक दुसरं रिझन होतं की एन्व्हायरमेंटनुसार त्यांना राहणं शक्य तर नव्हतंच. त्याबरोबरच जे आता होमोसेपियन्स असतील किंवा जे बाकीचे होते हे काय करत होते, आता यांना हंटिंग, यांचं शिकार करत होते लार्ज स्केलवरती, जास्त प्रमाणात. त्यामुळे दॅट इज वाय होमोसेपियन्स हॅड लार्जली टर्न टू फिशिंग, आणि त्यामुळे आता होमोसेपियन्स काय करायला लागले होते, फिशिंग करायला लागले होते, मासेमारी. ही ऑल्सो बिगॅन टू डिपेंड मोर. हे बघा इथे तुम्हाला दिलेले पिक्चर्स मॅमोथचं, की जे एलिफंटसारखेच दिसतात, परंतु त्यांची साईज जर बघितली तर एलिफंटपेक्षाही जास्त आहे. द मॅमथ वॉज अन ॲन्सेस्टर ऑफ दी एलिफंट. यांना ॲन्सेस्टर बोललं जातं. ॲन्सेस्टर म्हणजेच काय, की पूर्वज. जसे आता होमोसेपियन जे आहेत हे आपले काय आहेत, पूर्वज आहेत. त्या पद्धतीनेच एलिफंटचे पूर्वज कोण होते, तर मॅमथ होते. हावेवर ही वॉज मच बिगर इन साईज कम्पेअर टू दी एलिफंट. परंतु आता जे एलिफंट आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांची म्हणजे साईज जी होती खूप जास्त होती, मोठी होती. ऑन हंटिंग स्मॉलर ॲनिमल्स लाईक द वाईल्ड बोर, डिअर, माउंटेन गोट अँड शिप. मासेमारी सोबतच आता त्यांनी शिकार कुठल्या ॲनिमल्सची करायला सुरुवात केली होती, तर वाईल्ड जे बोर असतील, डिअर असेल किंवा माउंटेन गोट आणि शिप्स होते त्यांनासुद्धा ते काय करायला लागले होते, आता त्यांची शिकार करायला लागले होते. द चेंज डायट पॅटर्न एनेबल द ग्रुप ऑफ होमोसेपियन टू रोम टू फार अवे रिजन्स. तर ते हे चेंज झालेला जो डायट होता, त्यांचा जो पॅटर्न होता, तो ग्रुपमध्ये ते काय करत होते, फॉर्म करत होते किंवा यूज करत होते, आणि त्याच वेळेला एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये ते काय करत होते, रोम म्हणजेच काय, भटकत होते, फिरत होते. दे मूव देअर कॅम्प्स टू डिफरंट प्लेसेस अकॉर्डिंग टू सीझनल चेंजेस, की जसे जसे ज्या सीझनमध्ये त्यांना ॲडजस्ट होणं शक्य होतं त्या सीझन वाईज ते काय करत होते, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये फिरत होते, मूव्ह होत होते. दे हार्वेस्टेड सीझनल वाईल्ड ग्रेन्स अँड गॅदर्ड सीझनल फ्रूट्स अँड रूट्स. आणि त्यावेळेला ते काय करत होते, हार्वेस्टिंग म्हणजे जे काही फूड ग्रेन त्यांना उगवणं शक्य होतं ते त्याचे हार्वेस्टिंग तर ते करतच होते. त्याबरोबरच काही सीझनल जे फ्रूट्स असतील त्या प्रदेशामध्ये किंवा रूट्स असतील ते जमा करून ते खात होते. दे वुड फाइंड आउट द बेस्ट सीझन्स फॉर फिशिंग अँड यूज द नॉलेज टू देअर ॲडव्हान्टेज, की आता त्यांना हे कळायला लागलं होतं की कुठल्या सीझनमध्ये कुठल्या गोष्टी त्यांना इझिली अवेलेबल होतात, किंवा फिशिंग असेल तर ते कुठे जाऊन ते फिशिंग व्यवस्थितपणे करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आता ते काय करायला लागले होते, याचा विचार करून त्यानंतर ते वागायला लागले होते. हे त्यांना हळूहळू काय होत होतं, की नॉलेज मिळत होतं. बाय ऑब्झर्वेशन दे डिस्कवर द बेस्ट हंटिंग ग्राउंड्स. आता ऑब्झर्वेशननुसार त्यांना हे समजायला लागलं होतं की कुठला असा प्रदेश आहे, की कुठलं ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्यांना शिकार व्यवस्थित मिळेल, जास्त प्रमाणात मिळेल, हे ऑब्झर्वेशननी ते आता कळायला सुरुवात झाली होती. फॉर दिस रिझन दे स्टे इन वन प्लेस. तर इथे बघूया आपण, आपल्याला पिक्चर दिलेला आहे की अशा त्यांच्या सेटलमेंट्स होत्या, की हट बनवून ज्या असतील, त्यांना नेचरमध्ये ज्या काही गोष्टी मिळत होत्या, मग वूड असेल, स्टिक्स वगैरे असतील, असे उपयोग करून ते काय करत होते, आपले हट्स बनवत होते. आणि फायरचा त्यांना शोध लागलेलाच होता, त्यामुळे फूड असेल, फायर, हार्वेस्टिंग, डोमेस्टिकेट ॲनिमल, हे सर्व गोष्टी तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतील. तसेच फिशिंग करण्यासाठी ते पाण्याच्या साईडलाच राहतात, त्यामुळे फिशिंग करणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. आणि यांनाच त्यांचे सीझनल कॅम्प पण बोललं जातं, की सीझन वाईज त्यांचे कॅम्प जे एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये मूव्ह होत होते. रिकन्स्ट्रक्शन ऑफ ए विलेज सेटलमेंट. तर न्यू स्टोन एजमध्ये हे रिकन्स्ट्रक्ट केले, असंच्या असं नसेल, थोडेसे चेंजेस असेल, पण हे रिकन्स्ट्रक्ट करून आपल्याला दाखवलं गेलेलं आहे की अशा पद्धतींचे त्यांचे विलेज सेटलमेंट्स होते. प्लेस फॉर लॉंगर पिरियड्स, की ते काय करत होते आता, की त्यांना जेव्हा माहिती झालं आहे की आपल्याला फूड असेल, आपल्याला इझिली एका जागेवरती काय होतं, मिळते, तर ते जास्त वेळ एका ठिकाणी राहायला सुरुवात त्यांनी केली होती. दे क्लिअर जंगल्स बाय फिलिंग ट्रीज. आणि ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी जंगल असेल तर तिथले जे ट्रीज असतील ते कापून सेटअप देअर सीझनल कॅम्प्स इन द क्लिअरिंग. आणि जिथे त्यांनी ते ट्रीज कापले आहेत आणि जागा क्लिअर केलेली आहे अशा ठिकाणी ते त्यांचे सीझनल कॅम्प्स लावत होते. आता बघूया विलेज सेटलमेंट्स. द वे ऑफ लाईफ ऑफ ह्युमन्स इन द न्यू स्टोन एज वॉज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ ह्युमन्स इन द ओल्ड स्टोन एज अँड मिडल स्टोन एज. की आता न्यू स्टोन एजमधील जे ह्युमन्स होते यांचं लाईफ जे आहे ओल्ड स्टोन एज आणि मिडल स्टोन एज लोकांपेक्षा खूप जास्त प्रमाणात वेगळं होतं. ड्युरिंग दिस पिरियड ह्युमन्स बिकेम प्रोड्युसर ऑफ फूड ग्रेन. आता त्यांना फूड ग्रेन्सचं प्रोडक्शन कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा समजलं होतं. द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कल्चर ऑफ द न्यू स्टोन एज. आणि मेन कॅरेक्टरिस्टिक जर कुठलं असेल न्यू स्टोन एजचं तर ते काय होतं, तर कल्टिवेशन, की कशा पद्धतीने क्रॉप्सचं प्रोडक्शन ते घेऊ शकतात किंवा शेती करू शकतात. इन द हंटिंग अँड गॅदरिंग वे ऑफ लाईफ इट इज नेसेसरी टू कीप मुव्हिंग ऑल द टाईम.
आता त्यांना हे कळत होतं की हंटिंगसाठी किंवा गॅदरिंग वे ऑफ लाईफ त्यांना जगण्यासाठी हे नेसेसरी होतं की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं. हावेवर ॲग्रिकल्चर मेक्स इट पॉसिबल टू स्टोअर फूड अँड यूज इट ओव्हर अ लॉंगर पिरियड. आता त्यांच्या हे लक्षात आलं होतं की त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव्ह होण्याची जास्त गरज पडणार नाही, कारण ॲग्रिकल्चरमुळे ते काय करू शकत होते, आता त्यांचं फूड जास्त दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकत होते. त्यामुळे त्यांना सतत भटकंती करण्याची किंवा फिरण्याची गरज पडणार नव्हती. हेन्स देर इज नो नीड टू कीप मूविंग कॉन्स्टंटली. सतत त्यांना आता भटकण्याची गरज नव्हती. मोर ओव्हर द नेचर ऑफ ॲग्रिकल्चरल वर्क मेड इट नेसेसरी टू स्टे इन वन प्लेस. आणि नेचरमध्ये जे ॲग्रिकल्चर जे वर्क होतं ते करणं आता त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं, कारण त्यांना एका जागेवरच राहायचं होतं. देअरफॉर पीपल इस्टॅब्लिश परमनंट विलेज सेटलमेंट्स. आणि मग त्यांनी काय केलं, सुरुवातीला जसे त्यांचे सीझनल कॅम्प होते, सीझन वाईज ते काय करत होते, आपले कॅम्प जे आहे मूव्ह करत होते वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु आता त्यांनी परमनंट विलेज सेटलमेंट्स बनवले होत्या, जसे की आताची गावं आहेत आपली, असे त्यांच्या वस्ती त्यांनी गावात बनवायला किंवा गावं जी आहे वस्तींमुळे ते बनायला सुरुवात झाली होती. अँड लिव्ह इन देम जनरेशन आफ्टर जनरेशन, की एका जनरेशननंतर दुसरी जनरेशनसुद्धा त्याच ठिकाणी त्यांची राहत होती. In the next lesson we shall review the social organization and the culture of these village settlement. आणि नेक्स्ट जो लेसन आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की त्यांचं सोशल ऑर्गनायझेशन कसं होतं, कल्चर कसं होतं, किंवा त्यांची विलेज सेटलमेंट कुठल्या पद्धतीची होती, हे सगळं आपण बघणार पण नेक्स्ट लेसनमध्ये. तर नेक्स्ट लेसनचा व्हिडिओ पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जे येणारे व्हिडिओज आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळतील. तर जे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.